तर नमस्कार गाईस. माझा उद्देश आहे, तुम्हाला तर माहिती आहे. तर गाईस, तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या होत्या की काही दिवसापासून मी व्हिडिओ टाकायचे बंद केलेत आणि रील्स वगैरे पण नाही टाकत आहे मी. म्हणजे थोडंसं एक प्रॉब्लेम झाली आहे. असं झालं आहे की माझ्या लाईफमध्ये असणारा म्हणजे माझा जिवलग मित्र, आमचा शाळेतला मित्र, आमच्या सगळ्यांचा लाडका, मनोरंजन करणारा, चांगला, सगळ्यात हसून खेळून राहणारा मित्र माझा आता या जगात नाही राहिला आहे. काही दिवस ही घटना साधारण आत्ता एक 5-6 दिवसाच्या आधीची आहे. साधारण 16-17 तारखेनंतरची घटना आहे. कारण की 4 दिवस काहीतरी तो समथिंग घरी नव्हता आलेला आणि 5व्या दिवशी असं न्यूज आली की त्याच्या गावावरून की त्यांनी सुसाईड करून घेतलं आहे मंडणगडवरती. आता ते कशामुळे घेतली त्याने आणि कशामुळे काय डिसिजन घेतलं हे अजून प्रूव्ह नाही झालं आहे, पण विचारपूस चालूच आहे आणि अजून क्लू नाही भेटला आहे काय रिझन होतं त्यामागचं आणि कशासाठी केलं त्याने सगळे, काय कसल्या प्रेशर आल्यामुळे केलं किंवा ह्याच्या पाठी कोणाचा हात किंवा काय, हे सगळं अजून प्रूव्ह नाही झालं. आणि सदर ही घटना घडत असताना माझा मित्र वर्गातला सागर शिंदे यांनी मला त्वरित सॅटरडेला कॉल केला, एक साधारण दुपारी 2-2:30 वाजता, आणि मला सांगितलं की अशी घटना घडली आहे. आणि ही घटना अशी माहिती पडताच मला काय राहवलं नाही आणि मला अजून पण असा विश्वास नव्हते की आमच्याबरोबर राहणारा मुलगा, आमच्यासोबत असणारा, आमच्या सगळ्या गोष्टी सांगणारा, शेअर करणारा आणि खूप म्हणजे खूप बुद्धिमान मुलगा होता तो. त्याला काहीच गोष्टीची अशी हे नव्हती की तुला माहिती नाही. त्याला एकूण एक सगळ्या गोष्टी माहिती होत्या आणि सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची हिंमत होती त्यात. आणि सगळ्यांना हसून खेळून राहणारा मित्र होता आमचा. कारण की तो मित्रापेक्षा जास्त भावासारखा असणारा बॉन्ड होता तो. आता माहिती नाही काय रिझन आहे त्याच्या पाठचं आणि जाताना क्वेश्चन मार्क सोडून गेला आहे. खरंच खूप एवढं असं, कारण की लाईफमध्ये जे काय आता मी विचार करत होतो की माझे जे कॉलेजचे मित्र होते त्यांनी तर साथ सोडली माझी. राहिले फॅमिली मेंबर होते, त्याच्यातली काही लोकांनी साथ सोडली माझी. आणि वर्गमित्र आहेत त्यांच्यावर विश्वास खूप ठेवला मी, की कारण की ते एक बॅकबोन म्हणून आहेत माझ्यासाठी, की समजतात की ह्याला त्रास का होतो. इवन ते मी त्यांना फोनवर जरी बोललो ते आवाजावरून पण ओळखतात की त्याला मला त्रास का होतो आहे किंवा कशामुळे होतो आहे. काही नाते कसे आहेत माझ्या लाईफमध्ये की त्यांना सांगायची गरज नाही पडत, ते स्वतःहून मला सपोर्ट करायला रेडी होतात. कॉलेजचे तर विचार केला तर की कॉलेजमध्ये समजून घेतील काही जण, पण ते आपापल्या लाईफमध्ये सेट झाले त्याच्यानंतर माहिती नाही काय. काही जण आहेत ते मी जे करतो त्याला विरोध करतात. म्हणजे त्यांना आवडते की नाही आवडत, त्यांना ते करणं ते फालतू टाईमपासच वाटतं आहे. आणि मला आवडतं तसं मी सोशल मीडियावर पोस्ट करायचो तर त्याला विरोध करतात. कॉलेजचे काही आहेत, नाव नाही घेणार, पण नाव घेण्यासारखे नाहीच आहेत ते. आणि राहिला होता विषय माझ्या शाळेतल्या मित्रांचा,
तर ते 3च होते माझे मित्र की असे समजून घेतील ते. कारण की आम्ही चौघे मित्र, आमचा बॉन्ड एवढा होता ना भारी की एकामेकांना कोणत्या गोष्टी न सांगता असं राहतच नव्हतं. आम्ही सगळ्या गोष्टी शेअर करायचो. सणासुदीला भेटणं, अचानक म्हणजे ट्रिप काढणं किंवा टाईम काढून भेटणं, एकमेकांच्या घरी राहणं. घरच्यांना गोष्टी माहिती होत्या आमच्या, पण माहीत नाही निखिलने असं का केलं आणि त्याच्या पाठचं रिझन पण मला माहिती. खूप वाईट वाटतं आणि समजत नाही आता काय बोलायचं, कसं बोलायचं. कारण की आता आमच्यातला एक जण असा अचानक गेला तर मग थोडंसं वाटतं. कारण की एक एजनंतर सगळे सेटल होतात, पण काही डिसिजन घ्यायचे असतात की एज झाले, असं करायचं, आपल्याला इकडे जायचं आहे, तिकडे करायचं आहे, असं सेटल व्हायचे. ते सगळ्या गोष्टी आमच्या सेट झालेल्या होत्या की सगळं आपण कुठे कुठे फिरायचे, कुठे कुठे टूर्स करायचे आणि खूप म्हणजे खूप गोष्टी होत्या आमच्या अशा ज्या अधुऱ्या राहिल्या आणि अपूर्ण राहिल्यात आणि राहूनच गेल्यात. पण मला आता जे बॉन्ड आहेत ना ते मला नाही तोडायचे. कारण की तुम्हाला तर माहिती आहे की मी एकटा राहतो, फॅमिलीपासून दूर राहतो. आता पुण्यामध्ये माझ्याजवळ कोणी नाही आहे आणि जर या परिस्थितीत मी असं स्वतःला एकटा समजत असेल तर मग माझं माइंड डायवर्ट होतं आणि मी दुसऱ्या सिच्युएशनमध्ये निघून जातो आणि मला माहिती नाही पडत मग मी त्या सिच्युएशनमध्ये गेल्यावर काय करू शकतो स्वतःचं. तर जेवढे नाते आहेत माझे तर त्यांनी तरी समजून घ्या ॲटलिस्ट मला आणि साथ नका सोडू प्लीज. कारण की माझे जे काय आता आहेत सोबत ते तुम्हीच असणार. आणि खरंच निखिल एक असा मुलगा होता ना की तो म्हणजे त्याला मित्र कमी भाऊ जास्त म्हणू शकतो मी. कारण की आता आमच्या रोजच्या गप्पा परत मग एक असायचं ना की एक महिन्यातून फोन, व्हिडिओ कॉल, त्याच्यावर बोलणं, हसणं, मस्ती करणं, एक बॉन्ड झाला होता आमची 5वीपासूनची दोस्ती होती. एकाच बेंचवर बसायचो, एकामेकांचे डबे खायचो. पण असा डिसिजन घ्यायला माहिती नव्हता हा. सांगायचं पण नाही, काय सांगून पण नाही गेला की असं करणार. माहिती पडलं असतं असं करणार आहे तर मग त्याला आम्ही करूच दिलं नसतं. काय विचारलं असतं, आम्हाला सांगितलं असतं त्याने की काय असं करायचं आहे, हे करायचं आहे, मला ह्याचा त्रास आहे, तर आम्ही पण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असता त्याचा. काय आम्हाला सांग, आम्ही बोलतो काय असेल ते घरच्यांशी किंवा कोणाची काय ते. न सांगता निघून गेला. तर गाईज थोडं आता मला पण रिकवर व्हायला थोडा टाईम लागेल. कारण की ऑलरेडी मी ज्या फेजमधून चाललो आहे ना त्या फेजमधून आता मला नाही वाटत कोणी जावं. कारण की ऑलरेडी मी खूप काही लाईफमध्ये गमवलं आहे माझ्या आणि अशा सिच्युएशनमध्ये येऊन बसलो आहे की आता मला न कोण विचारणार आहे, ना कोण समजून घेणार आहे. तुम्हाला खूप काही गोष्टी माझ्या पण सांगायच्या आहेत, पण ते सांगू पण वाटतं ते नाही पण सांगू वाटतं ते. कारण की सांगितलं तर काही लोक जज करतील मला आणि बोलतील की तुला एवढी पेमेंट आहे, तू काय करतो त्या पेमेंटचं. कारण की मी जे कमवतो मला माहिती आहे मी कसं ते कुठे कुठे सेट करतो. कारण की ज्या लोकांकडून मी कधी घेतलेले मला त्यांना देणं घेणं असतं आणि
काहींना वाटतं की एवढे पैसे असून नुसतं उडवतोय फालतू लोकांवर, ह्याच्यावर त्याच्यावर खर्च करतोय. मला एवढी पेमेंट नाही आहे, मी कसं बसं मला चालवतो आहे. घरातून निघताना पण मी एकटाच होतो, सामान शिफ्ट करताना पण मी एकटाच होतो. फक्त की संतोष भाऊ आला तर माझ्याबरोबर, आणि त्यांनीच बघितलेलं की मी कसा राहतोय, काय करतो, फक्त त्याला माहिती आहे. आणि प्लीज गाईज, तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो, प्लीज मला नका विचारत बसू तुम्ही कुठे राहतो, पुण्यात तू काय करतो. प्लीज मला आता जसं एकटा सोडलं मला, प्लीज तसं एकटं राहू द्या. मला माझं आयुष्य जगू द्या राहिलेलं. कारण की आता दुनियामध्ये एवढं काय काय बेकार चाललं ना गाईज, तुम्हाला खरं सांगतो की मला ते बघून एवढं कंटाळलो आहे ना मी, एवढं वैताग आलं ना मला. कारण की माझ्या टाईमवर फिरणं नाही होते, खूप प्रेशर येतो आहे मला पण मध्ये मध्ये कधी की तुझं एज वाढत चाललं आहे, लग्न कधी करणार, बाकीचे सेट झालेत, तुझं काय. आता ज्या सिच्युएशनमध्ये मी माझं हे करतो ते माझं मला माहिती, पण सगळ्यांना खायच्या गप्पाच वाटतात लग्न करणं म्हणजे वगैरे येते. तर खूप आता काय बोलू, जाऊ दे आता. जे माझ्या नशिबी लिहिलं असेल बुक ते मला भेटतील, जे माझे कर्म असतील त्यानुसार. त्या दिवशी खरंच, ज्या दिवशी माहिती पडलं की असं असं झालं निखिलचं, त्या दिवशी मग मी ठाणेवाला माझा मित्र, विलेपार्लेवाला माझा मित्र, आम्ही त्वरित धाव घेतली मंडणगडकडे. आणि पहिलं आम्ही माणगावात भेटलो. मला जसं माहिती पडलं तसं मी माझ्या मामीला लगेच कॉल करून लगेच सगळं सांगितलं की असं असं. माझे इवन अजून पण मला मेसेज कॉल येतात खूप जणांच्या स्कूलमधून, कामाच्या ह्याच्यावरून, की तुझा मित्र होता ना हा, तू त्याचं नाव काढायचं ना सारखं, तुझाच मित्र ना रे हा, की तुमच्या दोघांचा बॉन्ड माहिती होता आम्हाला, असं ते तुझ्याच फोटोमध्ये सारखा दिसायचा, तुझ्याच व्हिडिओमध्ये सारखा दिसायचा, ब्लॉगमध्ये हाच आहे ना तू, हाच आहे ना निखिल. की एवढे जण ओळखायचे की खूप अजून पण मला मेसेज येतात. पण काय करू गाईज, ती व्यक्तीने आता आमच्यामध्ये आता खरंच. आणि गाईज मला अजून सांगतो की प्लीज मी जे काय बोलतोय मला त्याच्यानंतर भेटल्यावर बोलू नका की तू असे व्हिडिओ का बनवतो, प्रेशर का घेतो, हे का होतं, खाण्यावर लक्ष का नाही, पिण्यावर लक्ष. प्लीज ते बाकीचं ज्ञान नका देत बसू. कारण की मला ते तुम्ही अजून बोलणार ना, माझं अजून डोकं मग ते होतं की मग तुम्हाला न शेअर केलेलं बरं होतं. मग असं वाटतं की कधी कधी आता मी शेअर का करतो आहे, म्हणून की तुम्ही ॲटलिस्ट तरी समजून तरी घ्याल की काय होतं, याला कशामुळे होतं, काय का शेअर करतो. माझ्याकडे शेअर करण्यासाठी देखील कोण नाही आहे जवळ बसून सांगण्यासारखी की नाही की मला असा त्रास होतो, हे होते, मला नाही राहत आहे, मला लवकर करायचं, काही ना काहीतरी करून सगळं लवकर सेटल व्हायचं. कारण की एक एज नंतर बॉडी साथ सोडते, मग तिकडे पैसा पण कामी नाहीत. सो तर गाईज तेव्हा मुद्द्यावरचा हटतो मी, माफ करा. त्यानंतर मग आम्ही माणगावात पोचलो. मग मामीकडून मला थोडी पैशाची मदत झाली. मग तेव्हा मी निघालो त्वरित गाडी काढून. ॲक्च्युली गाडीचा पण टायर पंक्चर होता, मला माहिती नव्हतं काय. मी निघालो कसा डायरेक्ट मी चांदणी चौकातून, मुळशीतून, ताम्हिणी घाटातून भर पावसात गाडी नेली. मला माहिती की मी कशी गाडी पळवली, केवढ्या स्पीडने पळवली आणि किती वेळात पोचलो मी. त्यावेळी एवढा पाऊस होता मरणाचा, खूप पाऊस होता. मी अक्षरशः पूर्ण भिजलेलो.
ते भिजून मी माणगाव हे करून आपलं सगळं जेवढे आहेत ते एरिया कवर करून मी माणगावात पोचलो. आणि माणगावात यांना फोन केला. मग ते लोक 7, 7:30, पावणे 8पर्यंत भेटले मला तिथे. ते भेटल्यानंतर आमचं डिस्कशन झालं. मग आम्ही रूट मागून घेतला, कारण की रात्रीचा मला रूट माहिती नव्हता. मी एकदाच जाऊन आलो, हे सेकंड टाईम होतं निखिलकडे जाणं माझं घरी. आणि त्याच्यानंतर मग आम्ही दादा म्हणून एक आहे आमचा दादा, त्या दादाकडून मागून घेतलं आणि लोकेशन थ्रू आम्ही गेलो तिकडे भर अंधारात. आणि फर्स्ट टाईम मी असं अंधारात गेलो असेल कोकणात. मला म्हणजे असं नाही आवडत रात्रीचं एवढं जाणं, पण आपला मित्र, आपला जवळचा एकदम खास मित्र आपला असं होणं म्हणजे मग त्यासाठी मग कधी पण कुठे पण निघू शकतो आम्ही. तर आम्ही पोचलो रात्री 10:30पर्यंत वाटतं तिकडे. त्याच्यानंतर मग सगळं माहिती पडली की असं असं आहे, सगळे जमा झाले ते नातेवाईक वगैरे, मित्रमंडळी वगैरे, थोडं विचारपूस वगैरे झालं काय काय वगैरे असं तसं ते. त्याच्यानंतर मग आम्ही सगळं ते निखिलला बघून वगैरे त्याचे अंतिम संस्कार वगैरे करूपर्यंत आम्ही थांबलो होतो. त्याच्यानंतर मग रात्री आम्ही घरी थांबलो. इकडे हॉल होता, इकडे हॉलमध्ये थांबलो, समाज मंदिर हॉलमध्ये. आणि मग आम्हाला थोडं जेव खूप फोर्स केला आम्हाला पंड्यादांनी पण आणि योग्यादानी पण. मग त्यांना नाही म्हणता नाही आलं आणि थोडं खाल्लं आम्ही. आणि मग हातपाय वगैरे धुवून आम्ही झोपलो. पण झोप पण लागत नव्हतं रात्रभर, इथून तिथे सारखं म्हणत तो विचार वगैरे. आणि त्याच्यानंतर मग सकाळी पहाटे उठून सांगितलं की मला आता निघूया, कारण की संडे होता आणि नंतर ट्रॅफिक वगैरे झालं आणि पावसाचा टायमिंग झाला होता. तर सांगितलं मला लवकर निघून मला घरी जायचं आता, मला काय तर राहत नाही आहे. मला वाटत पण नव्हतं की तसं निखिल नाही आहे आमचं तसं, कारण की असं अचानक करणारा मित्र नव्हता आमचा. गाईज मला तेवढं सांगायचं की आत्ता जी लोक आहेत त्यांनी प्लीज समजून घ्या. आणि ऑलरेडी माझ्या लाईफमध्ये खूप काय झालं आहे, त्याच्याने मी खूप माझ्या लाईफमध्ये डाऊनफॉल येत चाललं आहे. आणि एक असे सीन होतं ते आता की मला जी माणसं घेऊन जायचे सोबत पुढे, मला त्यांच्यासोबत जायचं आहे, तेच एक करून दूर होतात आहेत. मग मला थोडा प्रेशर यायला लागतो असं की काय बोलू आता तुम्हाला काहीच. सो तो कोणी असेल तर प्लीज कोणी चुकीचं डिसिजन घेऊ नका, मनात काय ठेवू नका. काय असेल बिंदास शेअर करा, एकमेकांशी बोला, भेटा. चॅटिंगवर बोलू नका. चॅटिंगवर नुसतं मिसअंडरस्टँडिंग होते, काही कळत नाही ना, त्याच्यामध्ये इमोशन्स असतं ना त्याच्यामध्ये फिलिंग्स असतात, काही नसतं, नुसतं एक रीड करणं असतं. भेटून बोलून सॉल्व करणं खूप फरक असतं प्लीज. आणि पाहिजे तर नाही जमत असेल तर तेवढं कॉल करून बोला, पण बोला आणि सांगा. कारण की टाईम आणि मग व्यक्ती ही एका वेळेनंतर गेली तर ती रिटर्न येत नाही. आणि हल्लीच्या काळात खूप काय काय बेकार चाललं, तुम्ही न्यूजवर बघतच आहात. सो तर जरा स्वतःची काळजी घ्या, दुसऱ्यांना जपा, आहे ते जवळ त्यांना. तुमच्यात काय मिसअंडरस्टँडिंग असेल ती क्लिअर करा आणि काळजी घ्या. तर मला एवढंच सांगायचं होतं की एवढा दिवस का नाही आलो ऑनलाईन, आणि माझं थोडं मन हे झालं, असं दुखवलं. आता बघू आता काय होतं ते, अजून काय माहिती नाही पडलं. आता जसं माहिती पडेल तसं मी तुम्हाला अपडेट करत जाईल. तर काळजी घ्या. आणि आता माझे जेवढे आहेत जवळचे, मला जे समजून घेऊ शकतात, त्यांनी प्लीज समजा मला आणि सपोर्ट करा थोडं, जसं जमेल तसं. आणि विश्वास ठेवा की मी तुमच्यासाठी केवढा इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये, आणि माझ्यासाठी तुम्ही केवढे आहात. आणि आपलं जे बॉन्ड असेल ते कुठपर्यंत न्यायचं वगैरे. तर प्लीज चला गाईज, मला माझं डोकं हल्ली नाही चालत आहे, मला काय कळू नाही वाटत आहे. चला एवढं मी
करतो, पण मला आता नाही डोकं चालत आहे. मग सतत डोकं दुखायला लागलं माझं खूप. मला आत्मविचार नाही येते काय करायचं काय ते. एक एक लोक अशी निघून चालले लाईफमध्ये. ते ठेवतो काहीच नाही सहन होते थोडं मला, प्लीज. नाही सहन होते, समजा मला प्लीज.